विधानसभेमध्ये पाठवायचं आहे आणि ते पाठवण्यासाठी तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे त्याच्यासाठीचा आजचा हा संवाद बैठक। माझ्या माहितीप्रमाणे प्रवेशाचा कार्यक्रम मोठा कमाल दादा तुम्ही इथे आलाय, तुमच्या येण्याने 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक वेगळ्या पद्धतीची धमाल खोपोलीमध्ये बघायला मिळेल। हे निश्चित खरं असताना मला वाटतं या ठिकाणी बूथ कमिटीचे लोक आहेत। साधारण 14 प्रभागांची ही महानगरपालिका आणि साधारण 61,000 मतदार। त्या सगळ्या प्रभागांचे अध्यक्ष, त्या प्रभागांचे उपाध्यक्ष, शहराचे अध्यक्ष, शहरातले माझे नगरसेवक आणि नगरसेविका, या सर्वांना एक विनंती या ठिकाणी या निमित्ताने मी करतो की तुम्हाला मला एक जबाबदारीचं काम करायचं। मी कधी कधी थोडा हिशोब करणारा माणूस आहे। आपल्याकडे 2 महिने राहिले म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 1440 तास राहिले। 1440 तासाच्या मध्ये 700 तास आपल्या झोपेमध्ये, जेवणामध्ये, याच्यामध्ये जाणार आहे। 700 तास तुमच्या माझ्याकडे आहे। याच्यातले प्रत्येकाने आपल्या आयुष्यातले 2 तास, त्याला शक्य आहे त्याने 3 तास, त्याला शक्य आहे त्यांनी 4 तास या सभागृहातून बाहेर गेल्यानंतर द्यावेत अशी विनंती तुम्हाला। सर्वात अगोदर बूथ कमिटीने मतदार यादी वाचली पाहिजे, मतदार यादीचा अभ्यास केला पाहिजे। कारण मतदार यादीमध्ये चुकून स्वर्गात गेलेल्या माणसांची नावं असतात आणि मसूरकर साहेब आमच्या ग्रामीण भागामध्ये स्वर्गात गेलेले माणसं पहाटे 6ला लाईन जातात आणि 7 वाजता मतदान केंद्र उघडलं की स्वर्गातला माणूस मतदान करून निघून जातो। या गोष्टी सातत्याने घडत असतात आणि मग नंतर आपण काहीतरी करतो। त्यामुळे मतदार यादीचा अभ्यास बारकाईने करून जे माहीत आहेत त्यांच्या नावावर काय करा। याच्यामध्ये आता मी माहिती घेतल्याप्रमाणे मला असं कळलं की 10 पुरुष आहेत, 10 महिला आहेत, 10 युवक आहेत। 30 लोकांची कमिटी तुमची पुढची झाली, त्याच्यामध्ये आणखी 20 लोकांना ऍड करता येईल का बघा। साधारण 1000 मतांचा तुमचा वार्ड आहे। 10 मतदारांच्या पाठीमागे आपल्याला कार्यकर्ता नेमायचा होता, परंतु आपण 20 मतदार वाटायला। आता 20 मतदार आपल्या पक्षाचे नसतील, परंतु राजकारणामध्ये ज्या गोष्टी चालतात, राजकारणामध्ये ज्या गोष्टी घडतात, जसं वातावरण तयार होतं त्या पद्धतीने लोक स्वीकारायला सुरुवात होते। फार पूर्वीचा काळ होता की लोक एका गावामधून एका विचाराला मतदान करून, आज तसं राहिलं नाही। आज सगळं लोक न्यायालयात बघतात। बाजारात खरेदीला गेलो तरी आपण चांगल्या वस्तू घेतो, भाजी घ्यायला गेलो तरी चांगली घेतो, अंगावरचे कपडे घ्यायला गेलो तरी चांगले घेतो, प्रवास करायचा असला तरी चांगली गाडी बघतो। या सगळ्या चांगल्या गोष्टीचा स्वीकार करायची संस्कृती आता आली आहे। त्यामुळे राजकारणामध्ये चांगलं काय आणि वाईट काय हे निश्चित पद्धतीने लोक तपासतील आणि त्या पद्धतीने मतदान करतील असा मला विश्वास आहे। आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित कार्यकर्त्यांनी मतदारांची वाटणी करून घ्या। 20 मतदार एकाच्या वाट्याला घ्या। रोज संध्याकाळी त्या 20 मतदारांना भेटण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना आवर्जून सांगा की ज्यांच्यासाठी मी तुम्हाला संपर्क साधला आलोय तो सुधाकर घारे हे व्यक्ती चांगली आहे। समजा तुम्हाला विचारलं एखाद्याने सुधाकर घारे कसे चांगले आहे, त्याला आवर्जून सांगा 2017 सालापासून कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये ज्या गावांच्या मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, त्या गावामध्ये स्वकष्टाने, मेहनतीने, घाम गमावलेल्या पैशातून खर्च करून त्या गावातल्या गोरगरीब कष्टकऱ्यांची ताण भागवण्याचं काम सुधाकर घारे करतात। म्हणून सुधाकर घारे चांगला आहे हे देखील तुम्हाला लोकांना सांगता येईल। सुधाकर घारे कसे चांगले त्याचा प्रश्न जर आला तर तुम्हाला आवर्जून या ठिकाणी मी सांगेन की सुधाकर घारेंनी कोरोनाच्या काळामध्ये गोरगरीब कष्टकऱ्यांच्या घरामध्ये जी भिजलेली चूल होती ती चूल पेटवण्याचं काम सुधाकर घारेंनी केलेलं आहे। म्हणून सुधाकर घारे चांगला आहे। मी आता मला कळलं की सुधाकर घारेंच्याकडे काय डोक्यामध्ये कल्पना असतात, समाजसेवक कसा असावा हे सुधाकर घारेकडून खऱ्या शिकायला मिळतं की शहरामध्ये पावसाळ्यामध्ये रोगराई पसरू, साथीचे रोग येऊ नये म्हणून त्या शहराच्या मध्ये आवश्यक ती फवारणी करून आपल्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारा असा हा एक समाज। म्हणून सुधाकर घारे चांगला आहे। सुधाकर घारे चांगला हे सांगताना मी तुम्हाला अनेक उदाहरणं देईन, परंतु आपण निश्चित पद्धतीने सुधाकर घारेंवर प्रेम करता म्हणून इतकी सगळी कधी या ठिकाणी सुधाकर घारे चांगला हे सांगत असताना आपण आवर्जून सांगा की ज्या सुधाकर घारेला मी बघतो, आपण सारे बघतो, त्या सुधाकर घारेचं सगळ्यात महत्वाचं चारित्र्य शुद्ध आहे। शुद्ध चारित्र्याचा, शुद्ध आचरणाचा
असा तुमचा माझा तरुण नेता उद्याच्या काळामध्ये तुमचं माझं नेतृत्व करायला मागतो. त्या सुधाकर घालेंना तुम्हाला मला ताकद द्यावी लागेल आणि ते ठरवण्यासाठीचा आधार आहे. मी या ठिकाणी जास्त वेळ न घेता खोपोली शहरामध्ये मी वसुंधर साहेबांना फार वर्षापासून ओळखतो. मी वसुंधर साहेबांचा पक्षाशी संबंध नसताना आमच्या कर्जत मधल्या गोरगरीब मुलांच्या ऍडमिशनसाठी कित्येक वेळा वसुंधर साहेबांकडे आलो आणि कित्येक वेळा वसुंधर साहेबांनी काम केलं. त्या धर्तीवर सुधाकर घालेंकडे पक्ष कार्यालयामध्ये आलेला माणूस कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे हे न विचारता त्याचं काम सातत्याने करण्याचं काम सुधाकर घाले म्हणतात. खोपोलीत बसतात, खालापुरात बसतात, कर्जतला बसतात आणि म्हणून ह्या ठिकाणी 3 ठिकाणी बसल्यावर सुधाकर घाले कात्रजमध्ये बघू शकणार नाही, सुधाकर घाले खोपोली फाट्यावर बघू शकणार नाही. खोपोली फाट्यावर जे कार्यकर्ते आहेत, कात्रज सारख्या गावामध्ये, खोपोली गावामध्ये, लवजीमध्ये जे जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी सुधाकर घाले चालवलं. या ठिकाणी उपस्थित असलेला प्रत्येक माणूस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जो प्रेम करणार आहे तो प्रत्येक माणूस या सभागृहातून बाहेर पडताना त्यांनी स्वतःला समजा मी सुधाकर घाले आहे आणि मला निवडणूक लढवायची, ही निवडणूक माझी आहे. या पद्धतीने ज्या दिवशी तुम्ही आम्ही कामाला लागू त्या पद्धतीने निश्चित पद्धतीने यश तुमच्या माझ्याजवळ. सुधाकर घालेंच्या बाबतीमध्ये मगाशी ताई करत असताना ही गोष्ट खरी आहे. सुधाकर घालेंचं चांगलं कर्म आहे. ते चांगलं कर्म एकदा कर्माची गती एकदा सुरू झाली की तिथे कोणाला औषध लागत नाही. तुम्ही चांगलं कर्म केलं चांगलं होणार, वाईट कर्म केलं वाईट होणार. आता ज्याने वाईट कर्म केले त्यांचं चांगलं त्यांनी ठरवलं तरी होणार नाही आणि चांगलं कर्म ज्याने केले त्याचं वाईट करण्याचं जरी कोणी ठरवलं तरी मग सुंदर साहेब ते वाईट होणार नाही. हा विश्वास आहे तुम्हाला या ठिकाणी. तो विभाग कधी विभागाकडे जर बघायला मिळाला तर जरूर त्या ठिकाणी त्या विभागामध्ये स्टेशन ठाकूरवाडी नावाचं एक गाव आहे. त्या स्टेशन ठाकूरवाडीला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 74 वर्ष 73-74 वर्ष साधा रस्त्याची सुविधा नव्हती, साधा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यात नव्हता. जिल्हा परिषदेला निवडून येताना त्या लोकांना शब्द दिला, आज त्या वाडीमध्ये रस्ता पोहोचवला, त्या वाडीमध्ये पिण्याचं पाणी पोहोचवलं. हा दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे हे देखील लोकांना तुम्हाला पुराव्याचं. सुधाकर घालेंनी त्या भागामध्ये सुंदर असे शाळा निर्माण केले. आता कधी कधी खोपोली शहरामध्ये ग्रामीण भागातले लोक शिकायला येतात. आमच्याही ग्रामीण भागातले लोक कर्जतला जात होती. सुधाकर घालेंनी काय चमत्कार केला मला माहिती नाही, पण सुधाकर घालेंच्या त्या शिक्षण संस्थेमध्ये कर्जत शहरातली मुलं त्या ग्रामीण भागात सांगलीच्या शाळेमध्ये शिकायला जायला लागली. इतक्या चांगल्या पद्धतीचं शैक्षणिक काम करणारा माणूस, हा माणूस तरुणांसाठी काम करणार आहे, हा माणूस शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे, हा माणूस बेरोजगारांसाठी काम करणारा माणूस आहे. या माणसाने गेले अनेक वर्ष केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्हे, काही विरोधक त्याच्यावर चर्चाही करतात, परंतु त्यांच्या गावामध्ये असताना त्यांचा आराध्य देवत जी सोमजाई माता आहे त्या सोमजाई मातेच्या त्या गावामध्ये सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी सुधाकर घालेंचं काय करत असतील तर कर्जत खालापूर मतदारसंघातल्या ताई माई सगळ्या महिला वर्गाला त्या ठिकाणी बोलवायचं, महिला वर्गाचा सन्मान करायचा, महिला वर्गाला त्यांचं सौभाग्याचं देण्यात यायचं आणि त्याला मान देऊन त्यांचा सन्मान करायचा, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. अशा पद्धतीने काम गेले अनेक वर्ष सुधाकर घाले वारकऱ्यांचा त्या ठिकाणी सन्मान करतायत. सुधाकर घाले बेरोजगारांच्यासाठी त्या ठिकाणी महारोजगार मेळावा घेऊन एका दिवसामध्ये हजारो लोकांना नोकरी देण्याचं काम करतायत. अशा पद्धतीने सर्वांग सुंदर सर्व विचाराने काम करणारा आणि अर्थात कधीतरी मी जेव्हा जेव्हा बोलायला मिळतं तेव्हा मी ही गोष्ट सांगत असतो की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, जय जयकार करतो. त्या छत्रपती शिवप्रभूंनी 18,000 जाती 12 बलुतेदार याला सोबत घेऊन त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं. त्याच धर्तीवर सुधाकर घाले या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन मग त्या ठिकाणी आमच्या मुस्लिम समाजाची ईद असेल त्याला भेट दिला. या ठिकाणी बौद्ध समाजाचे लोक असतील त्यांच्या त्या बौद्ध वस्तीवर काम करणं, आदिवासी समाज असेल त्यांच्या जागी जाऊन काम करणं. अगदी तेच नाही, त्यांच्या भागामध्ये आलेलं मेडिसिन नावाचं प्रिय नावाचे कॉलेज आहे, त्या ठिकाणी आलेलं बच्चन देवीचं कॉलेज आहे. एखादा माणूस जर असता तर त्याने आपल्या भाच्याला आपल्या भावाला तिथे कॉन्ट्रॅक्ट दिला असता. सुधाकर घालेंनी ते केलं नाही. सुधाकर घालेंनी त्या पंचकृषीमध्ये असताना मग तो आगरी समाज असेल, देशमुख समाज असेल, त्या ठिकाणचा बौद्ध समाज असेल, त्या ठिकाणचा आदिवासी समाज असेल, त्या ठिकाणचा देशमुख समाज असेल, या सर्व समाजांना जवळजवळ 1800 ते 1900 लोकांना कायमस्वरूपी रोजगार देण्याचं काम या ठिकाणी केलंय. सुधाकर भाऊ तुम्ही लोकांना अन्न पुरवलंय, सुधाकर भाऊ तुम्ही लोकांच्या नोकरीचा प्रश्न सोडवलाय, सुधाकर भाऊ 2017 पासून तुम्ही लोकांचे तहान भागवताय.
मला स्वतःला विश्वास आहे, मी सापडण्याचा माणूस आहे की त्यागने कर्म केल्यानंतर कधी हे म्हणत नाही. प्रल्हाद चिंतनचं एक गाणं आहे, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई ईश्वर. त्याच्यामध्ये एक कर्म आहे, त्या फळपदिनाच्या माणसाला लागू आहे, क्षणिक सुखा साथे आपल्या होई कोणी नीतिभ्रष्ट. ते नीतिभ्रष्ट झालेले आहे आणि दुःख जे करण्या नष्ट हा सुधाकर भाऊ उद्या झालेला आहे. त्या सुधाकर भाऊला आपण सर्वांनी आशीर्वाद द्या अशा विनंती करतो.